हा मंत्र जे आपण म्हणत होतो हं. तर ते डायग्नोस्टिक म्हणून पण एखाद दुसरा मंत्र किंवा श्लोक असतो का की आपल्या त्याच्यामुळे शरीरात काय चाललंय ते आपल्याला कळतं की किंवा एखादा आपल्याला रोग होऊ नये हं. म्हणून आपण कुठला मंत्र म्हणू शकतो का? रोग होऊ नये म्हणून आपल्याला जर मंत्र म्हणायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे रामरक्षा. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक शिरोमेरा गवप्पा तू भालम दशरथात्मजा म्हणजे प्रत्येक अवयवाचं रामाने माझ्या रक्षण करू असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्याच्यासारखं प्रिव्हेन्शनच नाही की रामरक्षा रोज ऐकण्यापेक्षाही म्हणणं. हार्डली 15 मिनटं लागतात रामरक्षा म्हणायला. जर ती तुम्ही म्हटलीत ना खरंच त्यातनं आपल्याला खूप बदल होतो. आणि मगाशी जो श्लोक सांगितला अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः, अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः किंवा स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहर्षत्यनुरज्यते च रक्षांसी भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघा. या 3 गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. आता एखाद्याला विस्मरण आहे, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम आयुः कामार्थ सिद्धये. म्हणजे हे जे गणपती स्तोत्र आहे, गणपती ही बुद्धीची देवता आहे. म्हणजे विस्मरण म्हणजे डिमेन्शियासाठी नाही, नॉट फॉर डिमेन्शिया, पण आपण म्हणतो ना बुद्धी एकाग्र होणं. हल्ली काय होतं 40s मध्ये पण लोक काय म्हणतात विसरलो म्हणजे काय पटकन ते नाव आठवत नाही. म्हणजे फर्स्ट स्टेज जी आपण म्हणतो ना, तर पहिल्यापासूनच आपण जर हे सगळे प्रयत्न केले तर पुढे जाऊन ते ब्रेनमध्ये चेंजेस होणारच नाहीत ना. म्हणजे आपलं ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर किंवा न्यूरॉन्स ह्या सगळ्यांवर जर आपण ह्या ओंकार साधनेनी जर आपण होल्ड मिळवला की नुसता ओम जरी म्हटला तरी तो फरक पडतोच. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की तो ओम म्हणणं किती महत्त्वाचं आहे. की तुम्ही बाकी सगळं विसरलात तरी चालेल पण ओम म्हणणं सोडू नका. की सगळ्या आणि मुद्राशास्त्र किती विकसित झालेलं आहे. आज आपले सूर्यनमस्कार आहेत किंवा आपला रोजचा व्यायाम आहे, आपलं जे डाएट आहे, आपला जो आहार आहे षड्रसात्मक, हे सगळ्याबरोबर हेही तुम्ही रोज एकदा 10 मिनटं करा. एक जागा निश्चित करा, एका जागेवरच बसून ही गोष्ट करायला पाहिजे, एका वेळीच करायला पाहिजे. म्हणजे त्याचं फळ लवकर आणि अधिक मिळतं. आणि भगवान गोपाळकृष्णांनी सांगितलेलं आहे ना की फळाची अपेक्षा न करता काम करा. ते तुम्हाला रिझल्ट द्यायचं काम मी करेन, पण तुम्ही काम करत राहा, तुमचं कर्म करत राहा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.